नमस्कार मंडळी, सुजाताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मोड आलेले एक मटकी. आणि यासाठी इथे आम्ही घेतले आहे 2 मीडियम कांदे इथे चिरले आहेत, 1 मीडियम साईजचा टोमॅटो इथे घेतला आहे, थोडी कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता आणि इथे अद्रक लसूण आणि 2 मिरचीचा इथे ठेचा बनवला आहे. चला मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. पहिले 2 चमचे टाकते. 2 चमचे तेल घेतलं आहे. राई थोडीशी राई टाकले ते अर्धा चमचा. हो हो, अर्धा चमचा जिरे टाकले. जिरे टाकले. तर राई आणि जिरं थोडंसं असं तडतडी आली, त्याला आवाज निघाला तर आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकतो. आता याच्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरची 2 मिरची घेतली. 2 मिरची त्याचा ठेचा बनवला आहे, तो आता आपण इथे टाकला. ते थोडं ब्राऊन झाल्यावरती आपण आता कांदा टाकणार आहोत. इथे 2 मीडियम कांदे चिरून घेतले. थोडं गॅस जरा वाढवतो. मीडियम फ्लेममध्ये तुम्हाला कांदा भाजून घ्यायचा आहे. बघा आता इथे कांदा थोडे गुलाबी झाले आहेत. आता आपण इथे मीडियम चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो बारीक चिरून घेतला. आता या टोमॅटो घातला. बघा इथे आता कांदा, टोमॅटो आणि सगळे मसाले इथे भाजून झाले आहेत. आता आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला पावडर, सगळं तेलातच भाजून घ्यायचं तुम्हाला. आणि आता इथे आम्ही 2 चमचे तिखट टाकणार आहे. हा तिखट घरी बनवलेला मसाला आहे, घरी कुटलेला मसाला आहे. तर हे 2 चमचे टाकलेत. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घालू शकता. कोणाला तिखट जास्त आवडतं, कोणाला कमी तिखट असतं, तर कमी तिखट पाहिजे तुम्ही 1 चमचा घालू शकता. बघा आता सगळे मसाले भाजून झाल्यावरती ह्याच्यावरती मोड आलेली मटकी घातली आहे. आणि मस्त असं याला आता पूर्णपणे हलवून घ्यायचं. सगळं मसाले आणि ते मटकी मिक्स झाले पाहिजे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा सगळं मिक्स करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग आता मीठ घातलं आहे. आता सगळं परतून घ्यायचं. आता आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी घालतो आहे हे शिजण्यासाठी. कोणाला जर याचा रस्सा बनवायचा असेल तर अजून पाणी घालू शकता. इथे मी 1 ग्लास पाणी घेतलं आहे, 1 ग्लास पाणी घातलं आहे. कोणाला सुक्का आवडतं तर त्यांनी थोडं पाणी घालू शकतं.
आणि ह्याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. आता कोथिंबीर घातल्यानंतर आपण आता हे शिजायला ठेवणार आहोत मटकी. तर झाकण लावून आपण आता हे शिजायला ठेवणार आहोत. 5 मिनटं झाकण लावून 5-10 मिनटं झाकण लावून आपण आता हे शिजायला ठेवणार आहोत. मीडियम आचेवरती. मीडियम करायचा आहे गॅस. बघा आता ह्याच्यावरती मी झाकण लावून ठेवले. तर वर थोडंसं मी पाणी घालते, कारण की आतमध्ये मी 1 ग्लास पाणी घातलं आहे, तर आतलं पाणी आटायला नको म्हणून वरती झाकणाच्या वरती ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून शिजायला ठेवते. बघा आता हे भाजी शिजून झाली आहे मस्तपैकी. आता ह्याच्यावरती वरती मी परत थोडीशी कोथिंबीर मी ठेवलेली तिथे घालते. आणि बघा मस्त छान खमंग सुटला या भाजीचा. आणि ही भाजी आपण अशी सुकी भाकरीसोबत खाऊ शकतो, चपातीसोबत खाऊ शकतो, मुलांना आपण टिफिनमध्ये देऊ शकतो. खूप सुंदर आणि खूप छान अशी चविष्ट भाजी होती. तर मित्रांनो, नक्की तुम्ही घरी करून पहा ही भाजी. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू.